नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पुरणाची पोळी गुढीपाडव्याच्या निमित्ताने। तर आज पुरणाची पोळी आपण कशी बनवणार आहोत। 1 वाटी मी डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घालणार आहोत। हे आपण कुकरला लावून घेणार आहोत आणि हे एक जायफळ घेतलेलं आहे, थोडं खिसून टाकणार आहोत, 4 विलायची घेतलेली आहे। आपण आधी डाळ घेणार आहोत कुकरला लावून। मी कुकरला 1 तांब्या पाणी ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर डाळ टाकून घ्यायची, म्हणजे छानसे शिजते हरभऱ्याची डाळ। चला आता पाहूया आपण। आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। मी डाळ अशी गाळ शिजवून झालेली आहे। मी ह्याच्यातलं पाणी काढून घेतलंय, असं ह्याच्यात ओतून चाळणीत ओतून खाली येळवून त्याची भाजी बनवण्यासाठी। आता आपण ही ह्या पातेल्यात घालून घेणार आहोत डाळ। आता आपण ह्यात गूळ घालून घेणार आहोत। ह्याच्यात मी विलायची आणि जायफळची पूड घातलेली बारीक करून। हे असं एक जीव मिक्स करून घेऊ। ह्याला गरम करून घेऊ, म्हणजे गुळाला पाणी सुटून चांगलं परतून घेऊन सुकं झाल्यावर आपण ह्याला पुरणाच्या चाळणीतून काढून घेणार आहोत। आपली कणिक तिंबून झालेली आहे, अशी मऊ झालेली आहे। आता पुरण काढले की आपण पोळी लाटून घेऊया। त्याला पाणी सुटून असं सुकेपर्यंत आणि सारखं असं हलवत राहायचं, खाली चिटकायचं, चिटकू द्यायचं नाही। चिटकल्यानंतर असं करपट वास लागतं, नाही असं सारखं हलवत राहायचं। त्याच्यातलं पाणी सुकेपर्यंत आटत असं हलवून असं आपलं हे पुरण झालेलं करतो। आपण ह्याला आता वाटून घेऊ। त्याला पाणी सुटून असं सुकेपर्यंत आणि सारखं असं हलवत राहायचं, खाली चिटकायचं, चिटकू द्यायचं नाही। चिटकल्यानंतर असं करपट वास लागतं, नाही असं सारखं हलवत राहायचं। त्याच्यातलं पाणी सुकेपर्यंत आटत असं हलवून असं आपलं हे पुरण झालेलं करतो। आपण ह्याला आता वाटून घेऊ। मी आता ह्या पुरणाच्या चाळणीत काढून घेते। पुरण काढून घेतलेलं आहे। आपण आता हे वाटून घेऊया। छोट्याशा ग्लासने, असा छोटासा ग्लास आहे, ह्याने आपण आता एका ह्याच्यात वाटून घेऊया। पातेलं घेतले, पातेल्यावर अशी चाळण ठेवायची, असं हे असं ह्याने असं वाटून घ्यायचं। असं वाटून घेतलं की छोट्या ह्याने केले पटपट पटपट असं खाली गळून जातं। पुरण आपलं छान शिजलेलं आहे। मी ह्यात गूळ घातलेला आहे, साखर घातली तरी चालते। साखरेची पोळी कडक होती, गुळाच्या पोळी मऊ होती। कसं पडलंय असं बघा, असं छानसं आपल्याला काढून घ्यायचं ह्याच्यातून आणि आपण पोळी पुरण वाटून झालेले तयार। आपण ह्याची आता पोळी लाटून घेऊया। हे अशा प्रकारे आपण गोळे तयार करून घेणार आहोत। हे आपला गोळा तयार झालेला आहे। आपण ह्याची अशी वाटी तयार करून घेणार आहोत। पूर्णच सगळीकडून सारखे करायची, म्हणजे सगळीकडून सारखी छानशी पोळी होते। आपण ह्यात पुरण घालून घेऊया। जेवढे पुरण घालचाल तेवढी छान पोळी होती। असं असं छानपैकी ह्याचा हुंडा तयार करून घेऊया। आपला हे हुंडा तयार झालेला आहे। आपण हे आता अशी लाटून घेऊ पोळी। अशी दोन्ही बाजून लाटून घ्यायची, लेअर छान येते दोन्ही बाजून लाटल्यामुळे।
तयार झालेली आहे. आपण हिला आता भाजून घेऊया. छानशी झाली दोन्ही बाजूने. गरम झालं का बघायचं, नाही तर पोळी खाली चिटकल्या जाते. थोडीशी तेलाची धार टाकून घेऊया आपण, म्हणजे चिटकणार नाही. आपली ही पुरणाची पोळी बघा, छान ह्याला लेअर मस्त आलेलं आहे. भाजून तयार झालेली आहे पोळी. आपण ही आता पोळी आपली ही भाजून तयार झालेली आहे. भाजलेली आहे पोळी आपली पुरणाची. आपण हिला आता छान अशी लेअर आहेत, आपण आता हिला काढून घेऊया.